तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। तर आपल्या वक्तव्यावर आपण ठाम आहोत असं हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट केलंय। कुणाची तुलना कुणाबरोबर करताय? शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबाबरोबर करताय आणि या औरंगजेबाची तुलना क्रूर म्हणून प्रशासक म्हणून यांच्याशी करताय? काय करताय? तुमचं काय चाललंय? आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे। या ठिकाणी माफी मागितली पाहिजे, अन्यथा त्यांनी केलेलं हे कृत्य हे औरंगजेबाचं समर्थन करतायत, एका देशद्रोहाचं समर्थन करतायत, म्हणजे तेही देशद्रोही आहेत। त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा खटला दाखल करावा का? आम्ही या माझ्या वक्तव्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर नसल्यामुळे तो वापस घेण्याचा प्रश्नच येत नाही। मी शेंगाच खाल्ला नाही तर टरफलं का उचलू, हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांची जी शिकवण आहे ती शिकवण ही जरूर मला पाळली पाहिजे। आणि माझ्याकडून चूक त्या संदर्भात झाली असली तर विषय निराळा असता, मात्र मी तुलना जी केली आहे ती राज्यकारभाराच्या अनुषंगाने केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।